पुणे येथील विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरोधात विशेष मोहीम राबवली। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार तसेच अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 विशेष पथके तयार करण्यात आली। या पथकांनी 31 मे रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई केली। दानोळी तालुका शिरोळ, माणगाववाडी तालुका हातकणंगले, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर आणि गडिंग्लज येथे एकूण 22 गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईत 15 आरोपींना अटक करण्यात आली असून 5,61,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अवैध मद्य निर्मिती आणि विक्री विरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं विभागानं स्पष्ट केलं। तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 2339 999 वर द्यावी असं आवाहन करण्यात आलं।